आणि विकास गोगावले यांचा सुद्धा विजय झाल्याची माहिती मिळते। भरत गोगावलेंचे सुपुत्र आहेत। भरत गोगावलेंनी एकीकडे रायगडची निवडणूक प्रतिष्ठेची केलीच होती, पण मुलगा रिंगणात असल्यामुळे सुद्धा या निवडणुकीला एक वेगळं वलय भरत गोगावलेंच्या दृष्टिकोनातून प्राप्त झालेलं होतं। विकास गोगावलेंचा विजय झालाय। संस्कृती सातपुते या सुद्धा विजयी होत आहेत, पण त्याच वेळेला उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। सांगलीचा विचार केला तर भाजपची आघाडी आहे 8 जागांची। इकडे सोलापूरमध्ये भाजपने 9 जागा तर राष्ट्रवादीने 3 जागांवरती आघाडी घेतली आहे। शिवसेना 2 जागी आघाडीवरती आहे। रत्नागिरीमध्ये शिवसेना 8 अशी आघाडी म्हणजे शिवसेनेची एक हाती आघाडी रत्नागिरीमध्ये आपल्याला 10 जागांपैकी पाहायला मिळते। सिंधुदुर्गात भाजप 14 शिवसेना 3 असं सध्याचं चित्र आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना 5 जागी आपली आघाडी टिकवते। परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 काँग्रेस 3 अशी आघाडी आहे। सोलापूरमध्ये राम सातपुतेंच्या पत्नी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आहेत, पण त्याच वेळेला सोलापुरात उत्तम जानकर यांना मात्र धक्का बसतोय। आंबेपूर गटातनं रायगडच्या भाजपच्या उमेदवार या आघाडीवरती आहेत, तर अपक्ष उमेदवार सिंधुदुर्गात एका ठिकाणी माडखोलमध्ये हे विजयी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं।